शिस्त, हिशोब आणि प्रामाणिकपणा हेच यशाचं खरं भांडवल आहे आणि संकटात संधी शोधणं हेच खऱ्या उद्योजकाचं लक्षण आहे. या प्रभावी शब्दांनी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योगपती माननीय शरदकृष्ण ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी रिव्होल्युशनरी मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनतर्फे आयोजित प्रेरणा संवाद या प्रेरणादायी कार्यक्रमाची सुरुवात केली. धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेले पण शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि आधुनिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे नाव शरदकृष्ण ठाकरे. शेती करणाऱ्या कुटुंबातील कामातील शिस्त आणि हिशोबी स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होता. ग्रामीण पार्श्वभूमीवर त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुण्यातील प्रसिद्ध COP कॉलेजपर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्यांनी बजाज कंपनीत नोकरी करत उद्योग विश्वाची शिकवण घेतली, पण मनात होती स्वतंत्र काहीतरी घडवण्याची ओढ. नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून मित्र अनिल पाटील यांच्यासोबत सुरू केली स्वतंत्र उद्योग यात्रा. अल्प भांडवल पण मोठी स्वप्न आणि मार्केटच्या गरजांचा नेमका अभ्यास. लहानपणीचे हिशोबी संस्कार, प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी यांनी मिळून लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेड आज देशातील अग्रगण्य उद्योगांपैकी एक बनवली. ठाकरे सर म्हणाले, उद्योजकाचा उद्देश केवळ पैसा कमावणं एवढाच नसावा. पुरवठादार, ग्राहक आणि कामगार ही आपली व्यवसायाची खरी संपत्ती आहे. त्यांना दिलेला आदर आणि योग्य मोबदला हाच यशाचा पाया आहे. हे बघा, पहिली गोष्ट कष्ट करायची तयारी पाहिजे आणि सगळ्या गोष्टी एकत्र मिळत नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर काही गोष्टी गमवायला लागतात. फॅमिली फ्रंटवर थोडंसं तुम्हाला वेळ कमी द्यावा लागतो. अशा वेळेस माझ्या बाबतीत जर पाहिलं तर मी इथं आलो तेव्हा मी आणि 1 वर्षांनी माझं लग्न झालं. मी आणि मिसेस ठाकरे, मनाली ठाकरे दोघंच होतो. तर आम्ही ज्या प्रकारे पुढे वाटचाल केली त्यावेळेस तिची साथ खूप खंबीरपणे मला मिळाली. अशी साथ सगळ्यांना मिळावं, तुमच्या सगळ्यांसाठी तसंच व्हावं असं मला वाटतंय. खूप त्याचा उपयोग झाला. मी घरात बिलकुल लक्ष दिलं नाही. पूर्ण घराची जबाबदारी तिनेच सांभाळली एकटीने. मुलांचं शिक्षण असेल, त्यांना कुठले एक्स्ट्रा करिअर असेल, हे असेल, सगळ्या गोष्टी. फक्त मग काही अडचण आली तर मदत करायची, एवढंच माझी भूमिका असायची. तर एक लक्षात ठेवा, वेळ ही फार महत्त्वाची असते कोणाच्याही जीवनात. आणि वेळ ही आपल्या ठरलेली असते जन्मापासून मरेपर्यंतची. ही वेळ कोणालाही कमवता येत नाही. बाकी आपण सगळं कमवू शकतो. आपले गेलेले पैसे आणू शकतो, गेलेली पदही कमवू शकतो. नंतर बरेच जण आहेत, आपण बघतो की गेलेली पद देखील ती कमवू शकतात. नंतर चांगलंही होतात बरीच लोक समाजात. मी म्हणतोय सगळं कमवू शकतो पण वेळ ही कमवता येत नाही. त्याच्यामुळे वेळेचं नियोजन जो मनुष्य व्यवस्थित करतो त्या माणसाला यश हे कधी हुलकावणे देत नाही. तेलंगणातील मेदक जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेले दुसरे प्रेरणादायी नाव माननीय राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक बालाजी अमाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. 10वी नंतर एक टायपिस्ट म्हणून करिअरची सुरुवात, पण वयाच्या फक्त 24व्या वर्षी स्वतःचा उद्योग उभा करण्याचं धाडस दाखवलं. सोलापुरात उभारलेली बालाजी अमाईन्स लिमिटेड आज भारतातील रासायनिक उद्योगातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. रेड्डी सरांनी सांगितलं, देशात ज्या वस्तू आपण आयात करतो त्या वस्तूंची निर्मिती स्वतः करायची हिंमत प्रत्येक उद्योजकाने दाखवायला हवी. संशोधन, जोखीम आणि नवकल्पना ही 3 तत्व अंगी बाणवली तर यश निश्चित आहे. त्यांनी पुढे नवीन पिढीतील उद्योजकांना आवाहन करत म्हटलं, देशाला कोणत्या वस्तूंसाठी आयातीवर अवलंबून राहावं लागतं हे समजून घ्या आणि त्या वस्तू देशात तयार करा. तेच खरं आत्मनिर्भरतेचं स्वप्न आहे. नाही, जेव्हा तुम्ही समजा आज 100 आयटम 100 नग करत असेल,
वर्कआउट 100 तुम्ही आज त्याचं प्रोडक्शन कास्ट तुम्हाला 10 रुपये बसत असेल, उद्या तुम्ही त्याचं 500 केले ते 10चा 7 होत असेल, ते बेरीज तुम्ही करायला पाहिजे. आणि मार्केट करून इफ यू डू डबल केला सो ऑटोमॅटिकली युअर कास्ट ऑफ प्रोडक्शन विल कम. त्याच मॅनेजमेंट त्याच सेल्स हे एखादा ॲड करून तरी तसं तुम्ही कॅल्क्युलेशन बेरीज करून मग तुम्ही यू कॅन गो फॉर दी टप्प्याटप्प्याने वाढवता येईल. आणि दुसरा याच्याबद्दल विचारले आम्हाला सोशल कामबद्दल. आता CSRचं तरी 2013 पासून आहे, पण आम्ही त्याचा आधीच बालाजी फाउंडेशन म्हणून एक संस्था चालू केली, तेव्हापासूनच आपण करतो. याचा कारण असं आहे की आपण समाजाकडून जे घेतोय आपण काहीतरी देणे असतो असं म्हणून. आणि खास करून आमचा बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये कधी कधी बसतोय जो कमवतोय, म्हणजे एकदा हे समजलं ना, प्रत्येकाला एकदा समजलं ना, मग एव्हरीबडी विल थिंक ऑफ ट्वाइस. पैसे कमवल्यानंतर ते किती तुम्ही घेऊन जाऊ शकता वरती, आणि का कमवा तुमचा पुढच्या पिढीसाठी, whether that is good or bad, at reasonable amount if you do for them it's okay. त्याच्यापेक्षा जास्त केले की ते काम करणार नाहीयेत पुढच्या पिढीला. आणि आमचा ग्रँडफादर्स म्हणायचं पूर्वी, मी बघतो तू काय करतो वर गेल्यानंतर, पण आता ते खिडक्या पण बंद झाल्या म्हणे, बघता पण येत नाही. करोना नंतर पण ती बऱ्याच लोकांना समजलं असेल, म्हणजे जे काही आता माझं असेट्स वगैरे आहेत यातलं मी किती काढू शकतो. पुढचा 20 वर्षाचा गणित घाला, एकदम लक्झरी लाईफ, हाऊ मच यू आर गोइंग टू स्पेंड दॅट मनी, हे दिले. आणि दुसरा आसपासचं लोक, आसपासचं लोक खुश पाहिजे, तोपर्यंत यू आर नॉट सक्सेसफुल. बाकीचा एक क्वेश्चन मध्ये एक होता, सक्सेस म्हणजे काय असतं. माझा पर्सनल याच्यामध्ये आय विल से दॅट ओनली मनी इज नॉट दी सक्सेसफुल. त्याच्याबरोबर 4 लोक म्हणायला पाहिजे, 4 लोकांना पटायला पाहिजे मी हे बरोबर करताय, लोकांना बरोबर घेऊन जात आहे, हे रिजनेबली बरोबर केले, याला गरज होता, याच्याकडे जास्त होता, हे ऑल दिस थिंग शुड बी कन्सिडर्ड, देन ओनली येस इज सक्सेसफुल. आपण गेल्यानंतर 4 लोकांतोंडात यायला पाहिजे आपण नाव. अदरवाईज पैसे भरपूर सोडून जातात. आता पैशामध्ये तुम्ही रिलायन्समध्ये बघा, मोठ्या भावाकडे होतं, संपवायला जास्त वेळ लागत नाही. अनिल अंबानीचं बघा किती दिवसात किती संपवले. या दोन्ही प्रतिथयश उद्योजकांच्या अनुभवांनी भरलेला प्रेरणा संवाद कार्यक्रम सोलापुरात उत्साहात पार पडला. दोन्ही उद्योगपतींशी संवाद साधत योग्य व वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारे हा प्रेरणा संवाद मार्गदर्शक रोचक किसन दाडगे यांनी केला. सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सत्रास सुरुवात झाली. RMEAचे अध्यक्ष CA नीलकंठ वागचौरे यांनी संस्थेच्या 6 वर्षांच्या कार्याचा आढावा घेत मराठा समाजातील पहिल्या जनरेशनमधील उद्योजकांना घडवण्याच्या प्रयत्नांविषयी सांगितलं. कार्यक्रमाचे निवेदन संस्थेचे खजिनदार अभिनव साळुंखे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव सिद्धाराम वाघ आणि उपाध्यक्ष रोहन देशमुख यांनी करून दिला. तर सत्कार प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील फुर्डे यांनी केला. समारोप ज्येष्ठ संचालक माऊली पवार यांनी केला. या प्रसंगी विजय भोसले, संजय पवार, अतुल लोंढे हे संचालकही स्टेजवर उपस्थित होते. प्रेरणा संवाद या कार्यक्रमाने सोलापुरातील उद्योजकांना नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि नव्या शक्यतांचा विचार दिला.